पुण्यातला प्रणाम। पुण्याच्या पुराणप्रसिद्ध पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या 1500व्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पायथ्याशी पंकजच्या पोटावर पडली। पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पोलीस ठाण्यात पळाले। पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले। पुण्याचे पोलीस पटकन पर्वतीकडे पळाले। पोशाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलीकडे पळाला। पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला, पण पळता पळता पंकज पाण्यामध्ये पडला। पंतांनीच पोहून पंकजला पकडलं, पिवळी पगडी पण पकडली। पोलिसांनी पंकजला पोलीस ठाण्याकडे पिटाळले, पण पकडणारा पोलीस पदपथावर पाय पसरून पडला। पोलीस पडलेला पाहून पंकज परत पळाला। पुरंदरला पोहोचताच पंतांनी पगडीत पंकजचं पैशाचं पाकिट पाहिलं। पंतांना परमेश्वरच पावला। पाकिटातले पैसे पंतांनी पनवेलला पुत्राकडे पोस्टाने पाठवले। पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी पूनम पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमातच पडली। पूनम पर्णकुटीपाशी पोहोचली, पण पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले। पंकजची परिस्थिती पाहून पूनमने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले। पूनमचा प्रथमोपचार पाहून पंकज पाघळला। पूनमने पंकजचं पाकिट पैशाविनाच परतवलं, परंतु प्रेमात पारंगत पंकजने पूनमला पर्णकुटीतच पटवले। पुनश्च प्रणाम।